नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चवळी बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत। त्यासाठी एवढी 1 वाटी जाडी चवळी घेतली, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि रात्रभर भिजत घातली। जर तुम्हाला चवळी रात्रभर भिजवायची नसेल तर तुम्ही 5 ते 6 तास भिजवून घेऊ शकता। 2 छोटे बटाटे साल काढून तुकडे करून घेतलेत। बटाट्याचे असे मोठे तुकडे केलेत। बटाटे काळे पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवलेत। तुम्ही बटाटे सालासहित घेऊ शकता। याच्यामधलं पाणी काढून टाकते आणि 2 पाण्याने चवळी स्वच्छ धुवून घेते। चवळी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। भाजीसाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी छोटी अर्धी वाटी सुको खोबरं घेतलंय, खोबरं किसून घेतलंय। एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलाय। अर्धा इंच आलं घेतलंय, साल काढून तुकडे करून घेतलेत आणि 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेत। सर्व साहित्य आपण भाजून घेऊया। गॅसवर तवा तापत ठेवलाय, तवा गरम झालाय। कांदा टाकूया। थोडंसं तेल टाकते। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा परतवत राहायचा म्हणजे सर्व बाजूने सारखा भाजला जातो। कांदा लालसर होत आलाय, याच्यामध्ये सुको खोबरं टाकूया, परतून घेऊया। कांदा आणि खोबरं 1 मिनिटभर परतून घेतलंय। याच्यामध्ये आल्याचे तुकडे टाकते, लसूण। मंद गॅसवर 1 मिनिटभर सर्व परतून घेऊया। सर्व छान परतलं गेलंय। आता मी हे काढून घेते। थंड झालं की आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। सर्व साहित्य थंड झालंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, 2 चमचे पाणी टाकले, बारीक वाटून घेऊया। मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतले। भाजी करायला घेऊया। भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत। गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। कुकरमध्ये 1 पळी तेल टाकते। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झालंय, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली, छोटा अर्धा चमचा जिरं। मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। गॅस मी कमी केलाय, मसाले हलकेच परतून घेऊया। 1 मिनिटभर मसाले छान परतून घेतलेत। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं वाटण छान परतून घेतलंय। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकूया, परतून घेऊया। 1 छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलाय, तो टाकूया, परतून घेऊया। वाटण छान परतले गेले, वाटणातून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये चवळी टाकूया, बटाटे टाकूया, सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मसाला चवळी आणि बटाट्याला व्यवस्थित लागला पाहिजे। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं सर्व छान परतून घेतलंय। चवळीला आणि बटाट्याला सर्व मसाले व्यवस्थित लागले। याच्यामध्ये गरम पाणी टाकूया। भाजी किती घट्ट पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचे। मी छोटा 1 ग्लास गरम पाणी टाकले। तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका। चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। भाजीला छान उकळी आली आहे। याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, सर्व मिक्स करून घेऊया। याला झाकण लावते, शिट्टी लावते। मीडियम गॅसवर 1 शिट्टी करून घेऊया। मीडियम गॅसवर 1 शिट्टी करून घेतली आहे। कुकर थंड झालाय, झाकण काढून घेतलंय। भाजीला छान रंग आलाय, भाजीचा छान सुगंध सुटलाय। चवळी शिजली का बघूया। छान शिजली चवळी। बटाटा पण छान शिजलाय। छान झाली आपली चवळी बटाट्याची रस्सा भाजी। प्लेटमध्ये सर्व करते। प्लेटमध्ये सर्व करूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपली चवळी बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झाली भाजी। ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागते। वरण भाताबरोबर पण खूप छान लागते। झटपट होणारी आहे, चवीला छान लागते। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।